राज्यात पावसाळ्यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये थंडीची मोठ्या प्रमाणात लाट सुरू झाली असल्याने या ठिकाणी हुरहुडी देखील भरलेली पाहायला मिळत आहे। आणि मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये। या वसमत परिसरामध्ये जे आहे ते ग्राउंड मध्ये सकाळी 5 वाजल्यापासून नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत आहेत आणि या थंडीचा लाभ देखील घेत आहेत, मॉर्निंग वॉक करत आहेत। या थंडीमुळे जे आहे ते आता अनेक पिकांचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे। त्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, कांदा असेल, लसूण असेल, वटाणा असतील, अशा अनेक पिकांचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ देखील होताना दिसत आहे। हिंगोली जिल्ह्यासह या ठिकाणी जे आहे ते थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याने भारतात बर्फवृष्टी झाल्यानंतर त्याचा परिणाम देखील संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। आणि त्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात थंडी वाढल्याने आता हुरहुडी भरलेली दिसत आहे। अनेक ग्रामीण भागामध्ये जे आहे ते नागरिक आणि शहरी भागामध्ये देखील काही भागामध्ये नागरिक जे आहे ते शेकोटीचा या ठिकाणी फायदा घेत आहेत आणि शेकोटी लावून या ठिकाणी ऊब देखील घेत असताना या ठिकाणी दिसत आहे। आता संपूर्ण राज्यभरामध्ये थंडीची जी लाट जी आहे ते मागील 2 ते 4 दिवसापासून पडली असल्यामुळे अनेक पिकांना देखील याचा चांगला फायदा होत आहे। श्रीधर बावनटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।